उद्योग संघटना आणि मार्तंड फिल्म यांनी आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आणि दुसरं आहे ते म्हणजे उद्योजकता पुरस्कार, या दोघांसाठी आपण कार्यक्रम करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी विनंती करतो की दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. तर दीपप्रज्वलनासाठी अध्यक्ष श्री दीपक काळीज सर यांनी यावं, श्री गोकुळ लगड सर यांनी पण यावं, सौ सुधा साठे मॅडम यांनी यावं, अनिल पानसकर सर आणि राहुल येल्लापूरकर सर या सगळ्यांनी दीपप्रज्वलनासाठी यावं. दीपप्रज्वलनाबरोबरच महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही पुष्प अर्पण करावं ही विनंती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जरा जोरात येऊ फारच नाही तरी आपण पुढे करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्रीमती सुधा साठे मॅडम, हा आपण जो पहिला आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव केलेला आहे त्यामध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी यामध्ये सहभागी झालेले आहेत. या गोष्टी कदाचित ऐतिहासिक गोष्टी यामध्ये असतात. तुम्हाला कल्पना असेल तर आपला जो शत्रू राष्ट्र म्हणून ओळखलं जातं चीन, त्या चीनमध्ये आज जी पार्टी काम करते कम्युनिस्ट पार्टी, त्यांची पहिली बैठक जेव्हा त्यांनी आयोजित केली होती त्याला फक्त 7 जण उपस्थित होते आणि ते सुद्धा त्यांना बुद्ध रीतीने जाऊन ते बैठक घ्यावी लागली. ऐन वेळेला तलावाच्या मध्यभागी बोटीत बसून वगैरे 7 जणांनी त्यांनी सुरुवात केली. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा जास्ती संख्येने लोक आज उपस्थित आहेत आणि त्यामुळं हे जे आपण आज बीजारोपण करतो याचा भरपूर मोठा वृक्ष लवकरच झाला गेला राहणार नाही. त्याच्यानंतर अनिल पानसकर सर जे आपल्या मीडिया टीमचे आहेत आणि आपल्या सगळ्यांना चित्रासहित आवाजासहित सगळीकडे पोहोचवायचं काम हे करत असतात. आणि राहुल येल्लापूरकर सर तुम्ही पुढे या. राहुलजींकडं अत्यंत दुर्मिळ छायाचित्रांचा अतिशय उत्कृष्ट असा संग्रह आहे. विशेषतः युद्ध आणि इतिहास या विषयातली बरीच छायाचित्र ही त्यांच्याकडे आहेत आणि हे आपल्या संघटनेचं काम करत आहेत. देशपांडेंचा प्रकाश वाळे सर जे सगळी कामं करतात संस्थेचे, आपल्या ते सेक्रेटरी आहेत, त्यांना विनंती करेन की त्यांनी महाराजांना पुष्प अर्पण करावं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आता याच्यानंतर महत्त्वाचा कार्यक्रम जो होणार आहे तो म्हणजे आपण आता ज्या शॉर्ट फिल्म्स आलेल्या आहेत आपल्याकडे लघुपट आलेले आहेत तर ते आता आपण तर परीक्षकांनी जे नॉमिनेशन्स दिलेली आहेत ते नॉमिनेटेड लघुपट आता आपण इथं दाखवणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी ते बघावे. धन्यवाद. शिवसेना प्रणित शिवोद्योग संघटना आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव तसेच उद्योजक सन्मान पुरस्कार आज या ठिकाणी वितरित होणार आहे. मी थोडक्यात आपल्याला संघटनेची माहिती विशद करून सांगतो. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय आमदार श्री
एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार स्थापित शिवसेना प्रणित शिवोद्योग संघटना महाराष्ट्रातील तरुणांना महिलांना रोजगार व्यवसाय संधी मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. शिवोद्योग संघटना वेगळे म्हणजे नक्की कशा प्रकारे कार्य करणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात रुची घालत होता. ही संघटना ही राजकीय पक्षाशी निगडीत आहे. शिवोद्योग महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत होत असून त्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा मानस आहे. संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री दीपक काळीसर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवोद्योग संघटना कार्यरत आहे. माननीय अध्यक्ष श्री दीपकजी काळी आपलं मनोगत व्यक्त करतात. नमस्कार, जय महाराष्ट्र. ही आजचा सन्मान पुरस्कार सगळ्यांना बसायला थोडेसे अडचण वगैरे झाले असेल आणि जर सगळे आले असते तर नक्कीच अडचण आम्हालाही झाली असते. त्या मराठा मेळाव्यामुळे लोक कमी लोक आहेत. आवाज येतोय माझा? येतोय ना. आता सगळ्यांना बरेच खास करून फिल्मसाठी आले असतील ना, त्यांना एक मोठा प्रश्न असा पडला असेल की एक राजकीय संघटना आणि शॉर्ट फिल्म फेस्टिवल हे कॉम्बिनेशन पटलं नाही. बरोबर आहे. ही शिवसेना ही स्थापन केली बाळासाहेबांनी. बाळासाहेबांनी संघटना बनवली ना, तेव्हा जो मराठी समाज होता तो आज आहे तसाच 1966 साली होता. आणि तेव्हा बाळासाहेबांकडे मार्मिक होतं, नंतर सामना होता, ते लिहायचे, व्यंगचित्र काढायचे आणि लोकांना जागृत करायचे. आजच्या जमान्यात जेव्हा हे काय शिवोद्योगचं अध्यक्षपद स्वीकारताना माझ्याकडे ते कुवत नाही आहे आणि ती साधलं नाही. पण आत्ताचे जे मीडिया आहे, सोशल मीडिया असेल किंवा शॉर्ट फिल्म असेल, ह्याद्वारे आपल्याला जे काय म्हणायचं आहे, जे काय सांगायचं आहे मराठी माणसाला, ते ह्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आपण नक्कीच सांगू शकतो. 2 ते 3 मिनिटाची 5 मिनिटाची शॉर्ट फिल्म करून आपल्याला जो विषय मांडायचा आहे तो पाहायला लोकांकडे भरपूर वेळ आहे, फॉरवर्ड करायला वेळ आहे, बघायला वेळ आहे, सगळ्याला वेळ आहे. त्याच्यामुळे हा शॉर्ट फिल्म फेस्टिवल गाणं मी थोडंसं म्हटलं की आम्हाला ह्या तर जस्ट सुरुवात आहे. आम्हाला शॉर्ट फिल्म सगळ्यांना मला सांगायचं आहे, बघा तुम्हाला सांगितलं तर की शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपल्याला काय बदल करायचे वाटतं ते बदल त्यावर आधारित शॉर्ट फिल्म बनणं अतिशय जरुरी आहे. की ज्याद्वारे आपण काय मोठी जागृती वगैरे करू शकणार नाही, मोठमोठे लोक आपण नाही करू, पण ऍटलिस्ट आपण तो मुद्दा मांडू नक्की शकतो. तो मुद्दा मांडण्याचे तो मुद्दा तुम्ही आता रोजगार आहे, तो आमचा विषय आहे रोजगार. आज आम्ही एक शॉर्ट फिल्म जसं आपण सगळ्यात व्हॉट्सअपला सगळ्यांच्याच आपण वाचतो. सगळ्यात एक म्हणजे एखाद्या मारवाड्याचं दुकानात उद्घाटन असतं, सगळे जातात, सगळेजण पैसे टाकतात, आम्ही गुच्छ करून जातो. सगळ्यांनी मला वाटतं जोक वाजलेला व्हॉट्सअपला. याच्यावरती जर व्यवस्थित ह्युमरवाली शॉर्ट फिल्म बनवली तो मराठी माणसाला आपल्याला एक फील आहे की बाबा मी फक्त पुष्पगुच्छाला 2000-3000 खर्च करेन, माझ्या ड्रेसला खर्च करेन, पण मी त्या माणसाला मदत करायची झालं तर मी कधीच मदत नाही करत. तर त्या मराठी माणसाला मला जर मदत करायचं, मला आर्थिक मदतच करावं लागेल तरच तो व्यवसाय उभा राहील. त्याला 2000चा पुष्पगुच्छ दिला, 10,000चा पुष्पगुच्छ, काही फरक पडणार नाहीये. ही असे अनेक हे उदाहरण आहेत की रोजगार आहे की ह्याच बेसवरती शिवसेना काम करते, म्हणजे आमची शिवोद्योग संघटना काम करणार आहे. आता इथे जे आम्ही काम करणार आहोत पुढच्या 2025 जेव्हा शॉर्ट फिल्म फेस्टिवल असेल ना, तेव्हा तो स्पेसिफिक सब्जेक्टवरती आम्ही घेऊ की त्याच्यावरती तुम्हाला ह्युमरवाले रोजगार शॉर्ट फिल्म मला द्यायचे की ज्या दाखवून आपण आपल्या रीतीने 100% समाज जागृत करू. हे मी म्हणत नाही आहे, तुम्ही पण नाही करू शकता, मी पण नाही करू शकतो, पुढे नाही करू शकतो, पण ऍटलिस्ट तो पिंच आपल्याला जो सांगायचा तो पिंच या शॉर्ट फिल्मद्वारे नक्की सांगण्यात आला की आज कुठे जाता, आपण साधा सलूनमध्ये जा की कुठे, तुम्हाला मराठी म्हणून शोधावा लागतो. अगदी चहावाला आता नाही चहा पिलो खाली तो मराठी नाही आहे, मग नक्की आपण आहोत कुठे?
जर मुंबईच्या मुख्य प्रवाहात मुख्य भागात आपण सापडत नसतो तर आपण आहोत कुठे? हा मुद्दा शॉर्ट फिल्मसाठी अतिशय वेगवेगळे विषय घेऊन येऊ शकतो. आणि हे जर आपण सगळ्यांनी बनवलं मला वाटतं तर त्या विषयात काही प्रमाणात नक्कीच जागृत होईल. बाकी आपण शॉर्ट रील्स वगैरे सगळेजण बघत असतो. इव्हन तर रील्सवरती पण तुम्ही विषय घेऊन जर बनवलेत ना तर मला वाटतं प्रत्येकाने हे जर बनवलं ना तर त्याचा काहीतरी इफेक्ट पडला. काय नाही स्वतःवरती तर पडेल. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, जर तुम्ही ह्यावरती शॉर्ट फिल्म बनवायला लागलात ना तर जास्त चांगलं होईल. आणि एक आमच्या उद्दिष्टाशी निवडून काय म्हणतात साथ द्यायला काहीतरी तुमची आम्हाला मदत होईल. दुसरी गोष्ट आली उद्योग सन्मानची. हा उद्योग सन्मान आम्ही फक्त ज्या संपर्कातल्या उद्योजक आहेत त्यांना त्यांच्या अर्ज वागून केला होता. पुढचा उद्योजक सन्मान पुरस्कार माझा असा आहे की जो पदाधिकारी जास्तीत जास्त उद्योजक निर्माण करेल त्या पदाधिकाऱ्याला पुरस्कार असेल. आणि जे उद्योजक चांगल्या रीतीने उद्योग वर्षभरात वाढून जातील त्यांच्यासाठी तो पुरस्कार सोहळा असेल. म्हणून सगळे जे पदाधिकारी ते बसलेले आहेत त्यांनी आपल्या कामरा कसा पुढच्या वर्षभरात डिसेंबरपर्यंत तुम्हाला या वर्षी कमीत कमी प्रत्येकाने 50 उद्योजक निर्माण करून द्या अशी माझी त्यांना विनंती आहे. आदेश देत नाही पण विनंती नक्कीच आहे. आणि मग तो पुरस्कार मला द्यायला पण आवडेल, तुम्हाला घ्यायला आवडेल. आणि आपल्या ओव्हरऑल मराठी माणसांचं जर उत्कर्ष होणार असेल तर कोणालाही आवडेल. हाच मला तुम्हाला मनोगत माझं व्यक्त करतात. जय हिंद, धन्यवाद. जय हिंद. मुलांचं मार्गदर्शन केलं आणि खरोखरच आज काळाची गरज आहे. शॉर्ट फिल्म म्हणजे आताची जी पिढी आहे ती व्हॉट्सअप, फेसबुक आणि याच्यामध्येच गुंग असते. तर या शॉर्ट मधून काहीतरी वेगळा संदेश तरुणांपर्यंत पोहोचतो, मुलांपर्यंत पोहोचतो आणि पालकांपर्यंत पोहोचतो. तर आपण आता दुसरे आपले मान्यवर आहेत श्री अविनाश जोशी सर, लेखक, इतिहास विषयक अभ्यासक, कलाकार आणि गेली 50 वर्षांच्या आसपास समाजसेवेमध्ये कार्यरत आहे. जोरदार टाळ्यांच्या गरज आपण त्यांचे स्वागत करूया. अविनाश जोशी सर आपल्या मनोगत व्यक्त करू. शिवसेना प्रणित शिवोद्योग संघटनेच्या वतीने आज जे काही लघुपट आणि उद्योजक पुरस्कार जे काही जाहीर करण्यात येणार आहे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची काही निवड केलेली आहे ज्या उमेदवारांची. त्याने फायदा एवढाच होणार आहे की त्या उमेदवारांचा उमेद वाढणार आहे, त्यांची आत्मविश्वास वाढेल आणि त्यांनी आणखी चांगलं काम करावं यासाठी ही निवड केलेली आहे. किंवा हे पारितोषिक घेण्याचा विचार तेवढ्यासाठी केला आहे. लघुपट म्हणजे काय बनवायला पाहिजे त्याचं काळी साहेबांनी तुम्हाला त्यांच्या मनोगतात सांगितलंच. पण काय होईल की या आज जे त्यांनी छोटी म्हणजे शॉर्ट फिल्म ज्यांनी केलेली आहे लघुपट, त्यांनी पुढे जाऊन आणखी चांगलं काम करावं अशा शुभेच्छा मला मी त्याला देतो. उद्या आणखी ते जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांच्या एक गोष्ट ते आठवणीने काढतील की आम्ही जे काही काम केलं त्याचं आम्ही काम केलं त्याचं पहिलं श्रेय आम्हाला अमुक संघटनेने किंवा त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आम्हाला दिलं. आमची नोंद त्यांनी घेतली म्हणून तुम्हाला ते लोक कधी विसरणार नाही. आणि तुमचं कौतुक या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं असं की तुम्ही हे जे काही नवकलाकारांना जे काय आणि नवोद्योजकांना जे काही प्रोत्साहन देत आहे त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आहे. एवढंच मी सांगतो. आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याचप्रमाणे मी त्याला एक आश्वासन देतो की तुम्ही जे काही काम करा त्याला माझी वैयक्तिक आणि सगळ्या बाबतीत म्हणजे सक्रिय सहकार्य मी त्याला करीन एवढं मी आश्वासन देतो. आपण सर्वजण आला तिथे त्यामुळे आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचे सहसंपादक, संरक्षण दलाचा अभ्यासक, जिथे शौर्यही चुकवते नाटकाचे आयोजक मान्य श्री राहुल किल्लापूरकर साहेब आणि ते स्थानावर व्हायचं. सर्वप्रथम मी शिवोद्योग जी संघटना आहे त्यांना मी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय पहिल्यांदाच हा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना भरपूर यश मिळालेलं आहे आणि पुढेही आणखीन त्यांना यश मिळेल याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि मला संरक्षण दलाचा अभ्यास असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक मराठी जे आहेत ते अधिकारी किंवा सैनिक म्हणून जावेत अशी माझी अपेक्षा आहे. आणि माझं प्रदर्शन ते आता जे काही शौर्य चुकविते माता म्हणून जे सांगितलेलं आहे त्या माध्यमातून मी जास्तीत जास्त मराठी जे लोक आहेत त्यांना आपल्या मराठी सैन्य दलामध्ये अधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारच्या कामगिरी केल्या आहेत त्या मी
त्यांच्यापर्यंत म्हणजे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण शॉर्ट फिल्ममध्ये मी एक बघितलं की संरक्षण दलाच्या वरती अतिशय कमी फिल्म बनवल्या जातात. तर माझी अशी अपेक्षा आहे की जेव्हा आपण पुढचा जेव्हा कार्यक्रम बनवा तेव्हा आपण एक तरी विषय असा निवडा की जो राष्ट्राशी निगडीत असेल आणि सैन्य दलाशी निगडीत असेल. आणि ती फिल्म बघून आता अग्निवीर ही जी संकल्पना आलेली आहे ती आपण सगळ्यांना माहितीच आहे की अग्निवीर जे आहे ते सैन्य दलामध्ये काही काम करता ते आपली सेवा बजावणार आहेत आणि नंतर ते नागरी जीवनामध्ये येणार आहेत. तर त्यामुळे आपल्या समाजाला जी शिस्त आणि जे अनुशासन असायला पाहिजे किंवा जे टीमवर्क असायला पाहिजे ते आपल्या याच्यामध्ये फार कमी आहे. तर आपल्या तरुणांना ते कळेल आणि ते आपल्या जीवनामध्ये वापरतील आणि आपले भारत राष्ट्र जे आहे ते खरोखरच म्हणजे सुपर पॉवर म्हणता येईल ती ते निर्माण करतील याच्याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे. तर आपण पुढच्या वेळेला जेव्हा आपण आता काळीज सर जसे म्हणाले की पुढच्या वेळेला थीम वाईज आपल्याला विषय दिला जाईल आणि त्याच्यावरती आपण ती शॉर्ट फिल्म बनवा आणि संरक्षण दलाच्या याच्यावरती एक तरी शॉर्ट फिल्म असावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि आपल्या सर्वांना आणि विशेषतः प्रकाशजींना आणि त्यांचा जो सर्व गट आहे त्या सर्वांना त्यातर्फे शुभेच्छा आहेत आणि असंच ते कार्य करत राहतील. आणि आजचा हा छोटा जरी खाणी कार्यक्रम असला तरी तो खूपच हे म्हणजे मी लक्षात घेतलं पाहिजे की तो खूप म्हणजे आपण कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि कौटुंबिक कार्यक्रमामध्ये आपुलकी जास्ती असते. त्यामुळे आपुलकीने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊया. आणि मला माझं हे थोडं मनोगत जे सांगायला दिलं त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद श्री राहुल येलापूरकर साहेब यांनी अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं. आता आपण शिवसेना प्रणित शिवोद्योग संघटना आयोजित उद्योजक सन्मान पुरस्काराकडे आपण वळतोय. उद्योजक सन्मान पुरस्कार 2024 मी त्यांचं नाव ते पुकारेन. त्यांनी प्रशस्ती पत्र घेण्यासाठी इथे यायचंय. जागृती म्हात्रे आवळा प्रोसेसिंग स्पायसेस आणि तिखट याच्यामध्ये त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे उद्योजकतेसाठी. जागृती म्हात्रे आहेत का उपस्थित? यानंतर संतोष दाभाडे मसाले उद्योजक. योगेश्वरी गृहोद्योग. दर्पण सौंदर्य उत्पादने. वाग्यंती टाकळकर रिअल इस्टेट. रागिणी खामकर हॉटेल व्यवसाय. संस्कृती फूड प्रोडक्ट्स. संस्कृती फूड जोरदार टाळ्या होतात. महिला उद्योजक मी विनंती करतो अविनाश जोशी साहेबांना की त्यांनी प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. भोजराज गवाणकर वास्तू कन्सल्टंट. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. भोजराज गवाणकर वास्तू कन्सल्टंट. त्याच्यामध्ये त्यांनी श्री दीपक काळी सर यांचा सन्मान करतायत. सांगायची गरज नाही. त्या उद्योजकांचा सन्मान होत असताना आपण आपल्या टाळ्यांची थाप जर दिली त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल. त्यानंतर भक्ती वुलन हाऊस. मग औरा हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड. मॅक औरा हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडचे इथे आलेले कामधेनू हर्बल आणि पंचगव्य. हर्षा वासनिक फूड प्रोडक्ट्स. कामधेनू हर्बल आणि पंचगव्य.
जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. पहिल्या उद्योजक हर्षा वासनिक फूड प्रॉडक्ट्स. त्यानंतर ऍक्टिव्ह आवळा प्रक्रिया उद्योग जालना, जालन्यामधून इथे उद्योजक आलेले आहेत का. त्यानंतर द्रौपदी फूड प्रॉडक्ट आणि ब्रेवरेजेस. आता मुख्य पुरस्कारांकडे आपण वळतोय. तृतीय क्रमांक दर्पण सौंदर्य उत्पादने, सीमागड रोड, पुणे. कोणतेही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना सुद्धा शून्यातून बिझनेस सुरुवात असेल, शून्यातून बिझनेस सुरुवात केलेली आहे. असंख्य क्लायंट जे दर्पणवर निश्चित प्रेम करतात आणि कायमस्वरूपी ग्राहक आहे, अशा असंख्य सौंदर्य समस्या आहेत की ज्या दर्पणच्या अभ्यासातूनच्या माध्यमातून सोडवल्या जातात. अशा दर्पण सौंदर्य उत्पादनाला तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. द्वितीय पुरस्कार आहे कामधेनू हरभरा आणि पंचगव्य. कामधेनू हरभरा आणि पंचगव्य. आणि प्रथम पुरस्कार आहे ऍक्टिव्ह आवळा प्रक्रिया उद्योग जालना. त्या पुरस्कार प्राप्त उद्योजक आहेत त्यांनी आपल्या इथे मनोगत व्यक्त करावं. देशमुख उद्योजिका, जोरदार टाळ्यावर जाऊ द्या त्यांच्यासाठी. तारों के बिना विद्युत संचार नहीं होता, तारों के बिना विद्युत संचार नहीं होता, रेखाओं के बिना चित्र कभी तैयार नहीं होता, रेखाओं के बिना चित्र कभी तैयार नहीं होता. हे मुंबई के मराठा माणसो जागो, आपके बिना मुंबई का कंप्लीट विकास नहीं होता, कंप्लीट विकास नाही होता. आता सरांनी जो प्रश्न सांगितला की जिथे तिथे मराठी माणूस आपल्याला शोधावा लागतो, तर ही वेळ आपल्यावर कशामुळे आली, तर आपण बऱ्याच प्रमाणात आणखी मागे आहोत. कुठेतरी आपल्याला पुढे येण्यासाठी अशा संस्था आपल्यासाठी कार्यरत आहेत, याचं मला मोठं कौतुक. आणि मला इथे येण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सरांचे आभार मानते. आणखी एक मला सांगायचं आहे की सर म्हटले की पुढच्या वेळेस तुम्ही 50 उद्योजक तयार करा. तर मी सरांना ऑलरेडी सांगते की माझ्या हातून धाराशिव जिल्ह्यामध्ये 2009 पासून हे काम चालू आहे की जे SBI RCT मार्फत मी करते. इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर मध्ये मी ॲज अ ट्रेनर म्हणून जॉबला आहे SBI RCT मध्ये. तर माझ्या मार्फत असे बरेचसे उद्योजक मी तयार केले आहेत की जे मसाला प्रोडक्शन करतात, पापड प्रक्रियावर बरेचसे उद्योजक तयार आहेत, आणि लोणचं प्रक्रिया वगैरे, आणि फास्ट फूड की जे छोट्या प्रमाणात भांडवल गुंतवून पकोड्याचे स्टॉल, मंचुरियनचे स्टॉल असे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मी सक्रिय केले आहे. इथे मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी व्यासपीठाचे आभार. त्यानंतर वास्तू कन्सल्टंट हे आपलं मनोगत व्यक्त करतात. हे वास्तू तज्ञ म्हणून आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करतात. शिवाजी महाराजांना वंदन आणि सन्माननीय व्यासपीठ. मगाशी थोडंसं एक विधान आलं, त्यासाठी फक्त एक किंवा विनोद म्हणून एक संदर्भ देतोय. कोणताही पक्ष येऊ द्या राष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा टाळ्यांवरती कधीही टॅक्स लागणार नाही. त्यामुळे टाळ्या ह्या वाजू द्या. माझ्याकडे जातात ते फार महत्त्वाचं आहे, कारण टाळ्या ह्या प्रेरणा देतात आपल्या जीवनाला कुठेतरी आकार देण्यासाठी. त्यामुळे टाळ्या फार महत्त्वाच्या आहेत, तो कलावंत असू दे किंवा इथं असलेला उद्योजक असू. माझ्याबद्दल सरांनी सांगितले जे काय माहिती, मी जवळजवळ 25 ते 30 वर्ष झालं ॲज अ कन्सल्टंट काम करतोय. 5 इंटरनॅशनल अवॉर्ड विथ गोल्ड मेडल आहे मला. मराठी हिंदीतले बरेचसे सेलिब्रिटीज माझे क्लायंट आहेत, ते परदेशात सुद्धा माझं जाणं येणं असतं. हां, आता शिवोद्योग यांनी हा जो उपक्रम राबवला आहे खूप छान उपक्रम आहे. कारण खऱ्या अर्थाने एका उद्योजकाला प्रेरणा जी मिळते ही अशा पारितोषिकातूनच मिळत असते.
त्यामुळे मी शिवोद्योग ह्या संघटनेला खूप खूप आभार व्यक्त करतोय. तसेच सरांचेही मी खूप आभार व्यक्त करतो आणि मी माझी ओळख खरं म्हणजे प्रकाश सरांचे झाले, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी हा खूप छान उपक्रम राबवला. आणि आता सरांनी जे सांगितलं की एका उद्योजकाला घडवण्यासाठी, मराठी उद्योजक घडवण्यासाठी अशा प्रकारची एक संघटना आपल्याकडे येते, तर मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाने एक पाऊल नक्की पुढे टाकावं, त्यानंतर हात देण्यासाठी अशी संघटना आपल्या समोर नक्की असणार आहे. धन्यवाद. अनिताताई खरात हे आपलं छोटंसं मनोगत व्यक्त करते. त्यांनी आदिवासी पाड्यामध्ये महत्त्वाचं असं काम केलेलं आहे. त्यांना खूप इच्छा आहे की त्यांनी लोकांसमोर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, म्हणून ते आपलं मनोगत व्यक्त करतात. माझं नाव अनिता खरात. बटन ऑन करावं. माईक जवळ. नमस्कार, माझं नाव अनिता खरात. मी ठाणे विभागात काम करते. माझी न्यू प्रगती एज्युकेशन ट्रस्ट आहे. त्या आदिवासी विभागात 53 पेक्षा जास्त माझ्या बालवाड्या चालतात. आणि हा आता सरांनी इकडे मला बोलवल्यानंतर माझी फ्रेंड आहे विद्या म्हणून, तिचा आज सत्कार पुरस्कार असल्यामुळे मला इथे याचं आमंत्रण मिळालं. मला खूप छान वाटलं. आणि खरंच आपण मराठी हा विषय घेतला सरांनी, त्याच्याबद्दल जितकं बोललं तितकं कमीच आहे. आपण का मागे हवं, तर त्याच्यासाठी आपण कुठला धंदा करायचा म्हटलं, कुठला एक छोटासा लघुउद्योग चालू करायचं म्हटलं तर आपली आर्थिक मदत आपल्याला सपोर्ट नसतं मदतीतून. पण आज ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याला आत्मविश्वास असणं आणि आत्मविश्वासाच्या बळावर काम करणं हे खूप माणसाला जिद्द आणून पुढे दिसते. तर मला इतके एवढंच सांगायचं की आज सगळ्या पुरस्कार घेण्यात ते आलेले आहेत, त्यांना मनापासून एक त्यांचं अभिनंदन. आणि आज मला इथे न्यू प्रगतीच्या माध्यमातून सरांनी मला आज व्यासपीठावर जे बोलायचे 2 शब्द संधी दिले त्यांचे मनपूर्वक खूप धन्यवाद आणि जय महाराष्ट्र. आपल्या इथे सुधा साठे मॅडम आहेत, ज्या आमच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन याच्या प्रमुख आहेत. त्या तुम्हाला याच्या संदर्भात जरा समजावून सांगतील, काय कसं काम करतात आणि काय करतात. तुझ्यासाठी म्हणून या. नमस्कार. शिवसेना प्रणित शिवोद्योग संघटनेने आणि विशेषतः काळीत महोदयांनी गेल्या एका शिवसेनेच्या प्रोग्राममध्ये आम्ही भेटलो होतो आणि त्याची त्यांच्याकडे आठवण होती. तर त्यांनी मला एक दिवस फोन केला आणि या कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे. माणसाजवळ गुणग्राहकता लागते. कुठे काय गुण आहे, कोणाकडे काय चांगलं आहे हे टिपून घेण्याची क्षमता ज्याच्याजवळ असते तोच मनुष्य चांगल्या प्रकारची संघटना निर्माण करू शकतो. आज इथे जे अनेक लोक आलेले त्यांच्यामध्ये लघुउद्योगापासून तर मोठ्या उद्योगांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करणारे अनेक जण इथे असतील आणि आहेत. माझा हा जो आज इथे येण्याचा जो उद्देश आहे, मी स्वतः एक स्मॉल स्केल इंडस्ट्रियलिस्ट आहे. माझं स्वतःचा मॉड्युलर किचनचा बिझनेस आहे. हा माझा मुख्य बिझनेस आहे. परंतु मला भाषा खूप आवडतात आणि जवळजवळ 10-11 भाषा मला अवगत आहेत. 4 लिपी मला अवगत आहेत आणि ट्रान्सलेशन इंडस्ट्री ही अत्यंत मोठी इंडस्ट्री आहे. त्यामुळे ह्या इंडस्ट्रीमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर काम करता येतं. मी स्वतः अनेक भाषांमध्ये काम करते. संस्कृत मी शिकवते. संपूर्ण विश्वभरामध्ये माझे 1000 संस्कृतचे छात्र आहेत ज्यांना मी विनामूल्य शिकवते. त्यामुळे अशा खूप संधी आहे याच्यामध्ये. उद्योजकाच्या दृष्टीने जर म्हटलं तर लहान मोठे उद्योग आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो. त्याला लागणारा कच्चा माल, अमुक तमुक काय या सगळ्या गोष्टी आपण करतच असतो. परंतु हे सगळं काम करत असताना माझ्या इंडस्ट्रीमध्ये माझ्या बरोबरीने बाजूबाजूला असलेले जे काही उद्योजक होते, मी एक प्रॉडक्ट मी काहीतरी तयार करते आणि त्याचं पुढे काय त्याचं पॉलिश करायचं आहे किंवा त्याचं काही करायचं आहे, त्याला कसले बाथ लागतात ते माझ्याकडे नव्हते. शेजारच्या माणसाच्या बाथमध्ये आपण क्रोम प्लेटिंग करायला ते टाकू शकतो. अशी एकमेका सहाय्य करू अशा पद्धतीनेच उद्योग चालतो आणि हे अत्यंत महत्त्वाचं यातलं उद्दिष्ट आहे. आता या व्यवसायाबद्दल मी न सांगता आज इथे मी जे आलेले त्या कारणासाठी मला बोलवलेलं आहे ते तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचं फार मोठं महत्त्व आहे. तर याच्यामध्ये आपण आपली काही वेगवेगळी उत्पादनं असतील ती
ती पण आपण तिथे त्याचं प्रेझेंटेशन करू शकतो. काही सेवा असतील तर त्या सेवांचंही आपण प्रेझेंटेशन करू शकतो. आणि काही फक्त कल्पना असतात, म्हणजे त्या कल्पनांचं पण मार्केटिंग करता येतं. आपण मार्केटिंग करायचं, कल्पना प्रत्यक्षात कोणाला आणायच्या असतील ते करतील त्या कल्पना प्रत्यक्षामध्ये, पण नुसत्या कल्पना मार्केटमध्ये आणणं हा पण एक खूप मोठा उद्योग आहे. तर अशी वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग असतात. आज आता इथे जे काही लघुपट दाखवले गेले त्या लघुपटांच्या खाली एक प्रकारचं व्हॉइस त्याच्यामध्ये लिटरेचर होतं आणि जे तिथे साहित्य लिहिलेलं होतं. एक मी ह्या क्षेत्रात काम करते म्हणून ट्रान्सलेशन इंडस्ट्रीमध्ये बेसिकली ट्रान्सलेशन करायला लागतं एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये. सुदैवाने भारतामध्ये 14पेक्षा जास्त भाषा आहेत आणि काही बोली भाषा आहेत ज्यांनी आपापल्या जवळच्या प्रांत भाषांना आपली लिपी केलेली आहे. उदाहरणार्थ अहिराणी भाषेला पूर्वी लिपी नव्हती जेव्हा बहिणाबाईंनी कविता केल्या, पण सोपानदेव चौधरी मराठीतून शिकले आणि म्हणून त्यांची भाषा मराठीमध्ये आली. तसंच जशी कोंकणी आहे, महाराष्ट्रामधली लोक कोंकणी बोलणारी जी आहे ती मराठीमध्ये लिहितात, पण कर्नाटकाच्या बाजूला जर तुम्ही गेलात तर ती लोक कर्नाटकी म्हणजे कन्नड भाषेमधून लिहितात. अशा वेगवेगळ्या भाषांचं आपल्या देशामध्ये समृद्धी आहे. एक कुठलं आपण फार्मसिस्टचं जर एक छोटंसं एवढी एक चिठ्ठी असते प्रत्येक गोळीची किंवा औषधाच्या आतमध्ये, त्याच्यात कमीत कमी 14 भाषांमध्ये ट्रान्सलेशन केलेलं असतं. म्हणजे एवढ्याशा बोटभर ओळीचं काय जे आपल्याला महत्त्व सांगायचं आहे ते ह्या 14ही भाषांमध्ये करायला लागतं. आणि म्हणून 14 प्रकारच्या भाषा ज्ञात असलेले कमीत कमी 14 लोक एका गोष्टीसाठी लागू शकतात. टाटाचं फार मोठं TCS नावाचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये ठाण्याला घोडबंदरला तिथे 18,000 परमनंट कामगार आहेत ट्रान्सलेशनसाठी. आणि शिवाय आमच्यासारखे काही लोकांना ते तिथे घेऊन जातात, काही कॉन्फिडेन्शियल काम असतं तिथे साईटवर जाऊन करायला लागतं. तर मला सांगण्याचा असा उद्देश आहे की आज ही आपण जी फिल्म बघितली त्याच्यामध्ये जे खाली टायटल्स लिहिलेली होती त्या टायटल्समध्ये टायटल लिहिणं हा एक उद्योग झाला. आणि त्या टायटलमध्ये मला बसल्या बसल्या अनेक चुका आढळल्या. आता तुम्ही मी इथे टीका टिप्पणी करायला आलेली नाहीये, परंतु ह्याचा उपयोग व्यवसायाच्या दृष्टीने कसा करायचा हे फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे. की टायटल लिहिण्यासाठी तुम्हाला हिंदी मराठी कुठल्या ज्या भाषा असतील त्या चांगल्या आल्या पाहिजेत, त्याला चपकल शब्द तुम्हाला तिथे देता आले पाहिजेत. हा एक उद्योग आहे आणि कोणीतरी हा उद्योग करतोय आणि त्याच्यामध्ये काहीतरी चुका झालेल्या आहे, त्या चुका दुरुस्त करणे हा आणखीन एक दुसरा उद्योग आहे. कारण प्रूफ रिडिंग नावाची एक मोठी उद्योगाची आवश्यकता असते. तर त्यामुळे आता बसल्या बसल्या मला कितीतरी चुका दिसल्या. कोणीतरी तुमच्यामधले जे कोणी एखाद्या भाषेमध्ये तज्ज्ञ असतील याच्यापैकी कुठलाही उद्योग करू शकतात. आता प्रश्न येतो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा. अगदी पुरातन कालापासून आंतरराष्ट्रीय व्यापार सुरूच होते आणि आमच्या मसाल्यांचा सुगंध घेत घेत इंग्रज भारतामध्ये आले आणि ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून आमच्यावर अनेक वर्ष राज्य करून कसे बसे परत गेले. परंतु आम्ही आता व्यापाराच्या दृष्टीने खूप लवकर वेगवेगळ्या देशांमध्ये पोहोचू शकतो, कारण आता आमच्याकडे खूप सुविधा निर्माण झालेल्या आहेत. अशा सुविधांमुळे आपण असे अनेक प्रकारचे मी म्हटलं जसे की प्रत्यक्ष उद्योग, यंत्रसामग्री, मूलभूत काही उद्योग असतील, कुटीरोद्योग असतील, वस्त्रोद्योग असतील, नुसतेच ते नव्हे तर काही संकल्पना पण आपल्या विकल्या जातात. त्या संकल्पना आपण विकून टाकायच्या, ज्याला करायचे असते ते करू शकतील. ती संकल्पना विकणे हा माझा उद्योग असतो, ती प्रत्यक्षात आणणे हा दुसऱ्या कोणाचा तरी उद्योग असू शकतो. तर अशा पद्धतीचे अनेक उद्योग आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारपेठेमध्ये घेऊन जाता येतात. हे घेऊन जाण्यासाठी एक तर तुम्ही स्वतः करू शकता, ते म्हणजे स्वतः तुम्ही त्याच्यासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे, काही लायसन्स येते, जे काय त्याला लागतं ते सगळं तुम्ही स्वतः निर्माण करायचं आणि तुम्ही एकट्याने तो उद्योग तुमचा पुढे नेऊ शकता. दुसरं असं आहे की भारतीय पातळीवर जर आपल्याला एखाद्या मोठ्या एक्झिबिशनमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपल्याला तिथे भारतीय एक पॅव्हेलियन तयार करता येते आणि त्या पॅव्हेलियनमध्ये आपण खाद्यपदार्थांचा एक स्टॉल, मशिनरीचा एक स्टॉल, अमक्याचा एक स्टॉल. तर खाद्यपदार्थ म्हटले तर भारतामध्ये किती असतील, लाखोच्या वर असू शकतात. त्यामुळे नुसतं एक लोणचं म्हटलं तर हजारो महिला वेगवेगळ्या प्रकारच्या लोणची तयार करून एका बॅनर खाली येऊ शकतात. वस्त्रोद्योग म्हटलं तर हजारो, केळीच्या सिल्क पासून अनेक प्रकारची सिल्क आहेत, हँडलूम आहेत, सगळं काही आहे. तसे अनेक उद्योग करणारे लोक एका बॅनर खाली येऊन त्याच्यासाठी आपल्याकडे बचत गट आहेत, महिला मंडळ आहेत, काही आणखी वेगवेगळ्या प्रकारचे गट असतील, त्या गटांनी एकत्र येऊन अशा प्रकारच्या प्रदर्शनामध्ये आपण भाग घेऊ शकतो.
आता या प्रदर्शनांमध्ये भाग घेण्यासाठी सरकारी पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणावर सुविधा आहे, व्यवस्था आहे, ट्रेनिंग आहे, सगळं काही. सुदैवाने आपलं सरकार आहे आणि या सरकारचा हात धरून जाण्याची आपल्याला संधी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या काय आपल्याकडे या संधी आहेत, कशा प्रकारची ट्रेनिंग घ्यायची, कुठे घ्यायची, कशी घ्यायची, केवढ्याला घ्यायची, या सगळ्याबद्दलचं बेसिक मार्गदर्शन आम्ही करू. त्याच्यानंतर सरकारी पातळीवर तुम्हाला जे काय ट्रेनिंग द्यायचं ते करेल. परंतु एकट्या माणसाला जर काही तुमची प्रॉडक्ट्स किंवा संकल्पना किंवा काही जर आपल्याला निर्यात करायचं असेल, आणि कधी कधी निर्यात करण्यासाठी आयात पण करायला लागतं, त्यामुळे आयात आणि निर्यात या दोन्हीसाठी लागणारं जे काही मार्गदर्शन असतं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने फॉर्म भरायचे, किती प्रकारचे परवाने हवे, तुमच्या प्रॉडक्टचं स्वरूप कसं असलं पाहिजे, त्याचं पॅकिंग कसं असलं पाहिजे, त्याचं लिटरेचर कसं असलं पाहिजे, त्याचा साईज कसा असलं पाहिजे, त्याचं कलर कॉम्बिनेशन काय असलं पाहिजे, लोगो कसे असले. एका उद्योगातनं 1000 प्रकारचे उद्योग निर्माण होऊ शकतात. मी हे प्रॉडक्ट तयार केलं तर लोगो बनवणारा माणूस कोणीतरी दुसरा असेल, तर त्याच्यासाठी तो एक नवीन उद्योग त्याच्यामध्ये निर्माण होतो. आणि अशा पद्धतीने कधी कधी आपण आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये भाग घेण्यासाठी एक तर स्वतः जाऊ शकतो, त्याच्यासाठी निश्चित काहीतरी खर्च अपेक्षित आहे. तो खर्च कसा करायचा, काय करायचं हे संघटना पण त्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करेल. परंतु स्वतःचा पैसा निश्चित लागतो याच्यामध्ये. आपल्याकडे चांगल्या चांगल्या पद्धतीच्या ज्या कल्पना असतील सगळ्यांनी एकत्र येऊन जर याच्यावर काम केलं तर हे निश्चित चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. सरकारही तुम्हाला मदतही करतं आणि मार्गदर्शन पण करतं. परंतु ह्याच्यासाठी वैयक्तिक पातळीवर किंवा सांघिक पातळीवर जर तुम्हाला याचं मार्गदर्शन आणि याची जी एक काही लिंकेज लावायला लागतं ते जर तुम्हाला हवं असेल तर आमचे असोसिएट्स आहेत. माझ्या एक ज्येष्ठ मैत्रीण किंवा माझी असोसिएट आहेत, त्या माझ्याहीपेक्षा वृद्ध आहेत, त्यामुळे त्या आज इथे येऊ शकल्या नाही. परंतु त्या आपल्यासाठी माझ्याबरोबर आम्ही दोघी एकत्र काम करतो. तर आम्ही या सगळ्या प्रकारची लायसन्सेस त्याला लागणारं जे जे काय काम असेल, म्हणजे दुभाषा म्हणून पण आपल्याला जाता येतं आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये. आपल्याला त्यातलं काही नाही समजलं तरी चालेल. तुम्ही सांगितलं असं करायचं, मीठ घालायचं, मी सांगणार सॉल्ट घालायचं, तिने सांगितलं अमुक करायचं, मी सांगणार तमुक करायचं. इतक्या प्रकारच्या संधी या सगळ्यामध्ये अवलंबून आहे. संधी भरपूर आहे, खूप सोपं आहे असं मी अजिबात म्हणत नाही. कठीण काहीच नसतं, प्रयत्न खूप करायला लागतात. तर यासाठी या पद्धतीचं मार्गदर्शन जर कोणाला काही आवश्यक असेल तर आमची असोसिएट जे आहे त्याच्यामधून तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळेल. सगळ्या पद्धतीचं त्याची जी काही लायसन्सेस असतात ती कशी काढायची ती पण आम्ही तुम्हाला शिकवू. समजा काही जणांच्याकडे नेटच्या सुविधा नसतील किंवा येत नसेल काही कारणाने करता, तर त्यांच्यासाठी आम्ही ही सगळी तुम्हाला करूनही देतो, करायला शिकवतो पण आणि करवून देतो पण ज्यांना आवश्यकता असेल. तर म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारपेठेमध्ये मराठी माणसांनी खूप मोठ्या प्रमाणावरती जरूर त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि याच्यासाठी जे काय गायडन्स लागेल ते मी नक्की देईन. आणि तुम्ही सगळ्यांनी मला आज इथे बोलवलं, एका वेगळ्या विषयावर माझे विचार मांडण्याची मला संधी दिली, म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सुधाताई. आपल्या मार्गदर्शनाने नक्कीच महिला उद्योजक तयार होतील आणि त्याच्यातून प्रेरणा सुद्धा मिळेल. त्यानंतर अजूनही काही पुरस्कार आहेत. आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचं अजून वितरण बाकी आहे, तर मी विनंती करतो थोड्या वेळाने शॉर्ट फिल्म झाल्यानंतर पुन्हा त्याचं एक पारितोषिक वितरण होईल अशी सर्वांनी नोंद घ्या. शॉर्ट फिल्म पुन्हा चालू होतील. त्यांना या कार्यक्रमात सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल व बाकी लघुपटांना ऑनलाईन पाठवले जाईल. पहिला आहे आजीवन प्रोडक्शन प्रस्तुत पत्र एक परिवर्तक टाक. प्रशस्ती पत्र देतील आउटसर. आजीवन प्रोडक्शन प्रस्तुत पत्र एक परिवर्तन टाक. जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करायचंय. रवींद्र भुवन प्रस्तुत दीड दमडीचे तेल नाही आहे उपस्थित. रवींद्र भुवन प्रस्तुत दीड दमडीचे तेल. तिसरा आहे मनाकाश फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत झकरिया. मनाकाश फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत झकरिया.
माननीय अविनाशजी जोशी सर यांच्या शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांच्या स्वागत करा. त्यानंतर पुढे आनंद खाडे फिल्म बाप, आनंद खाडे फिल्म बाप या शॉर्ट फिल्मला प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. दीपकजी काळी सर यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. त्यानंतर पुढे वास्तव क्रिएशन प्रस्तुत रमाची पाटी, वास्तव क्रिएशन प्रस्तुत रमाची पाटी या शॉर्ट फिल्मला प्रमाणपत्र देऊन गौरवत आहे. राहुल सर. यापुढे नरेंद्र कदम प्रस्तुत सीताज डायरी, नरेंद्र कदम प्रस्तुत सीताज डायरी यांना प्रमाणपत्र देऊन गौरवत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्याला माहिती आहे की वेळेचं बंधन आहे, आता थोड्याच वेळात महत्वाच्या पुरस्काराकडे आपण वळतोय. त्यानंतर सुचित निशार प्रस्तुत द रियल जस्टिस, सुचित निशार प्रस्तुत द रियल जस्टिस या शॉर्ट फिल्मला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. नंतर दुर्मिळ फिल्म्स बकरू, दुर्मिळ फिल्म्स बकरू या शॉर्ट फिल्मला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. त्यानंतर प्रथमेश केलकंद्रे अनिरुद्ध पाटील प्रोडक्शन मॅच्युरिटी बकरू, दुर्मिळ फिल्मचे अभिनंदन, त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. त्यानंतर प्रथमेश केलकंद्रे अनिरुद्ध पाटील प्रोडक्शन मॅच्युरिटी या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय मेहनतीने यांनी शॉर्ट फिल्म बनवलेला आहे. त्यानंतर रिदम डान्सिंग अकॅडमी प्रेझेंट मुनमुन फिल्म्स टायगर मेरी जान, टायगर मेरी जान या शॉर्ट फिल्मला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतर संभवामी फिल्म्स एक नन्हा कदम, संभवामी फिल्म्स एक नन्हा कदम यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. त्यापुढे संगच्छ प्रेझेंट्स इच्छापूर्ती, इच्छापूर्ती शॉर्ट फिल्मला गौरवण्यात येत आहे. आणि त्यानंतर तातुंकर फिल्म प्रोडक्शन तेव्हा तुला शोधू कुठे, तातुंकर फिल्म प्रोडक्शन तेव्हा तुला शोधू कुठे. आणि आता आपण मुख्य पुरस्काराकडे वळणार. सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून निरंजन कुरुमकर याची निवड झालेली आहे. श्याम या भूमिकेसाठी देवा तुला शोधू कुठे. जोरदार टाळ्यांच्या स्वागत झालं पाहिजे. उपस्थित आहे सर्वोत्कृष्ट बाल कलाकार निरंजन कुरुमकर. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार डेल्सिस नादार सीता या भूमिकेसाठी सीताज डायरी या जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री डेल्सिस नादार यांना सीता या भूमिकेसाठी पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट त्यानंतर अभिनेता पारितोषिक आहे कमलेश सावंत बंडू या भूमिकेसाठी बाप. सर्वोत्कृष्ट अभिनेता कमलेश सावंत बंडू या भूमिकेसाठी बाप यासाठी मिळालेला. यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
अक्षय प्रकाश भास्कर तेव्हा तुला शोधू कुठे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अक्षय प्रकाश भास्कर तेव्हा तुला शोधू कुठे या शॉर्ट फिल्म साठी उपस्थित आहे. यानंतर विशेष परीक्षक पुरस्कार संगत प्रेझेंट्स इच्छामूर्ती. विशेष परीक्षक पुरस्कार संगत प्रेझेंट्स इच्छामूर्ती या शॉर्ट फिल्मला मिळाले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संघटनेचे अध्यक्ष श्री दीपक काळे साहेब यांच्या शुभ हस्ते विशेष परीक्षक पुरस्कार देताना. त्यानंतर विशेष परीक्षक पुरस्कार अजून एक संभवामी फिल्म्स एक नन्ना कदम. विशेष परीक्षक पुरस्कार संभवामी फिल्म्स एक नन्ना कदम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचं अभिनंदन. आणि आता खरी उत्सुकता आहे ते 3 विजेत्यांमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय. तर हा तृतीय पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट लघुपट. तृतीय क्रमांक तातुस्कर फिल्म प्रोडक्शन तेव्हा तुला शोधू कुठे. तृतीय क्रमांक तेव्हा तुला शोधू कुठे या शॉर्ट फिल्मला. त्यानंतर सर्वोत्कृष्ट लघुपट द्वितीय क्रमांकासाठी आनंद खाडे फिल्म बाप या शॉर्ट फिल्मला मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट लघुपट द्वितीय क्रमांक आनंद खाडे फिल्म बाप. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. द्वितीय क्रमांक प्राप्त केल्यामुळे विजेत्यांचं अभिनंदन. आणि आता आपला पहिला क्रमांक आहे सर्वोत्कृष्ट लघुपट प्रथम क्रमांक रिदम डान्सिंग अकॅडमी प्रेझेंट मून मून फिल्म्स टायगर मेरी जान या शॉर्ट फिल्मला प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टायगर मेरी जान या शॉर्ट फिल्म मध्ये प्रथम क्रमांक मिळून पुरस्कार प्राप्त झालेला आहे. विजेत्यांचे खूप खूप आभार ज्यांनी या सहभाग घेतला. सर्व शॉर्ट फिल्म मध्ये सर्व कलाकारांचं, सर्व तंत्रज्ञांचं आणि सर्व दिग्दर्शकांचं मनपूर्वक आभार. आणि आता विशेष आभार म्हणजे हे सभागृह आपल्याला उपलब्ध करून दिलं त्या अबुधाबीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मनपूर्वक आभार. त्यानंतर अखिल तांबे प्रोजेक्टर सर्व्हिस, हितेश नाईक डीजे साऊंड, वृषाली फूड्स आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं ते शिवोद्योग संघटनेचे सरचिटणीस श्री प्रकाश ओळे साहेब यांनी अतिशय मनपूर्वक असं सहकार्य दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण प्रकाश ओळे साहेब तसेच शिवोद्योग संघटना कृषी विभागाचे श्री गोकुळ नगर साहेब यांनी सुद्धा मनपूर्वक असं सहकार्य केलेलं आहे. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आणि धन्यवाद. कार्यक्रम 2 शब्द आपले व्यक्त करते. शिवोद्योगच्या संघटनेमध्ये एक मीडिया समिती कार्यरत असते. त्याच्यात हे सगळं कार्यक्रम संयोजन जे केलं सगळ्या मीडिया समितीने केलं. आणि मीडिया समितीमध्ये काम करण्याची महाराष्ट्राला मला इच्छा असेल जरूर आम्हाला करायला. खूप खूप धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला अशी राष्ट्रगीतासाठी सर्वांनी करायचं. राष्ट्रगीत उभे राहा. एक साथ जनगण मन
अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जय गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम।